नमस्कार. मी मयूर गुर्जर. मागच्या आठवड्यापासून आपण एका नवीन सिरीजला सुरुवात केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण विचार करतोय की बँक निफ्टी आणि ॲस्ट्रॉलॉजी एकत्र कसं काम करतील. मागच्या आठवड्यापासून आपण बघायला सुरुवात केलेली आहे की नक्की कुठले ग्रह बँक निफ्टीच्या ट्रान्झॅक्शनवर रोज प्रभाव पाडतात. आज आपण बघितलं की आजच्या दिवशी कुठले ग्रह प्रभाव पाडणार आहेत, कुठल्या ग्रहांनी प्रभाव पाडला हे आज सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं. आत्ता मी एक व्हिडिओ बनवायला उभा आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की सोमवारी म्हणजे 29 एप्रिल 2024 या दिवशी कुठल्या ग्रहांचा प्रभाव बँक निफ्टीच्या ट्रान्झॅक्शनवर पडणार आहे आणि कुठल्या वेळा बँक निफ्टीसाठी महत्त्वाच्या आहेत. मला खात्री आहे तुम्ही पेन आणि पेपर घेतलेला आहे, नोट डाऊन करून घ्या. सोमवारी 29 एप्रिल 2024 या दिवशी बँक निफ्टीच्या ट्रान्झॅक्शनवर प्रभाव टाकणारे ग्रह असणार आहेत बुध, चंद्र, राहू आणि शुक्र. परत एकदा सांगतो, बुध, चंद्र, राहू आणि शुक्र हे 4 ग्रह सोमवारी बँक निफ्टीच्या ट्रान्झॅक्शनवर प्रभाव टाकणार आहेत. आणि वेळा असणार आहेत, पहिली वेळ असणार आहे 11:15ची आणि दुसरी वेळ असणार आहे बरोबर 1:30 वाजताची. परत एकदा वेळा पण सांगतो, पहिली वेळ सोमवारी बँक निफ्टीच्या ट्रान्झॅक्शनवर प्रभाव टाकेल ती असणार आहे 11:15ची आणि दुसरी वेळ प्रभाव टाकणारी असेल ती असेल बरोबर 1:30 वाजताची. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, खाली बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे रोजची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. याचबरोबर 1 मे 2024 या दिवशी मी एक वेबिनार घ्यायचं ठरवलेलं आहे. मार्केटला सुट्टी असणार आहे, संध्याकाळी 5 वाजता 5 ते 5:30 फक्त अर्धा तासाचा वेबिनार असणार आहे, ज्याच्यामध्ये हा आपण ॲस्ट्रॉलॉजीचा वापर का करतोय आणि तो नक्की कोणी कोणी केलेला आहे आणि त्यांना कसे कसे रिझल्ट मिळालेले आहेत हे मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जर वेबिनार अटेंड करायचं असेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, मी तुमच्यापर्यंत वेबिनारची लिंक पोहोचवायचा प्रयत्न करेन. परत एकदा सांगतो, चॅनलला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, खाली बेल आयकॉन प्रेस करा, नोटिफिकेशन एनेबल करून ठेवा आणि जास्तीत जास्त कमेंट करा, म्हणजे तुम्हाला इथून पुढे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचा आणि माझ्या नॉलेजचा फायदा घेता येईल. आपली जी बँक निफ्टी आणि ॲस्ट्रॉलॉजी ही बॅच होती ही एप्रिल महिन्यामध्ये संपलेली आहे. 1 मे पासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे. ज्यांना त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी सुद्धा खाली कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा.